काल अचानक नरसिंहवाडीला जाण्याचा योग आला. निवांत दुपारची वेळ होती. शांत दर्शन झालं. फार गर्दीही नव्हती. खूप इच्छा झाली होती महाराजांच्या दर्शनाला जाणे, म्हणून गेले. तर दर्शन तर झालं. नंतर मी शांतपणे तिथे नामस्मरण करत बसले. प्रसंग असा झाला की मला आता व्हिडिओद्वारे तुम्ही लोक ओळखता, त्याबद्दल खरंच आनंद वाटतो की आज माझा परिवार हा खूप मोठा झालेला आहे. महाशक्तीपीठ हे प्रचंड प्रमाणामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचतंय. तुम्ही मला प्रतिसाद देताय, त्याबद्दल आनंद वाटतो. पण झालं असं की मी तिथे दर्शन घेऊन बसलेली असताना काही लोक मला ओळखल्यामुळे, काही माणसं होती, काही बायका होत्या, येऊन भराभरा मला नमस्कार करायला लागले. कशासाठी हो? हे चुकीचं आहे. ते स्थान साक्षात दत्तगुरूंचं स्थान आहे. आणि का म्हणून मला नमस्कार केला तुम्ही? मला ओळखताय, मला प्रेम आनंद वाटला खूप की मला ओळखलं तुम्ही पटकन तिथे, की हा माई आहेत, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आम्हाला आवडतात, असं लोकांनी मला फीडबॅक दिला. तेही ऐकून खूप आनंद झाला. त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. बघा, मला जगदंबेने आदेश केला होता की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं, सगळ्यांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टींची माहिती, जे सत्य आहे, जे सर्व उपयोगी आहे, अशा गोष्टी तू सगळ्यांपर्यंत पोहोच, सगळ्यांना सांग. त्यासाठी मी हे सोशल मीडिया हे माध्यम निवडले की याद्वारे एक मोबाईल आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो, त्या मोबाईलद्वारे मी सगळ्यांपर्यंत पोहोचतीये. मला जो संदेश द्यायचा त्याची मी सुरुवात केलेली आहे. अजून माझं कार्य संपलेलं, ही तर आत्ताशी सुरुवात झालेली आहे. आणि त्यासाठी मी सोशल मीडिया वापरते. मला काही स्पेशल ट्रीटमेंट, मी काही कोणी व्हीआयपी थोडीच आहे. मी दर्शनाला जाते, ती दर्शन रांगेतून दर्शन घेते. कधीही व्हीआयपी गेटचा पैसे देऊन दर्शन घ्यायचा असा माझा मी कधी आणि कुठेही हे करत नाही. दर्शन देवाने आपल्याला जर दर्शन द्यायचं ठरवलं असेल ना, तर आपलं दर्शन होत, पण त्याच्यासाठी पैसे कधी देऊ नये. तुळजापूरला सुद्धा जाते, त्यावेळेला सुद्धा अशी जाते ती मी, आणि माझ्याबरोबर फार तर एखादी कोणीतरी माझ्याबरोबर, माझी स्नेही म्हणून कोणीतरी, पण माझ्या पाठीमागे शिष्यांचा लवाजमा, शक्ती प्रदर्शन असं कधीही मी करायला कुठेही जात नाही. कारण की मी तुमच्यातलीच एक आहे. मी कुणीच व्हीआयपी नाही. पुन्हा एकदा सांगते, चॅनलवर आहे म्हणून काही खूप मोठी झालीये असं नाहीये. खूप लहान आहे, त्या आई देवीची भक्त आहे, त्या दत्तगुरूंची भक्त आहे. मी पण तिथे तुमच्यासारख्या देवाकडे शक्ती मागण्यासाठीच गेले होते. तर असा अनुभव मला तुळजापूरला पण येतो की लोक येऊन, आता एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, आता नाही. म्हणजे हे मी किती वेळा सांगू, त्यापेक्षा मी आता असं ठरवलं की सरळ आपलं नेहमीच ठरलेलं हे आहे की मला जे सांगायचंय ती मी माझ्या व्हिडिओद्वारे सगळ्यांपर्यंत माझा निरोप देते. तर तुम्हाला माझा हा निरोप आहे. मला तुमच्यातलीच, तुमची प्रेमाची माई समजा, तुमची आई समजा, तुमची बहीण समजा, कोणीही समजा, पण मला स्पेशल व्हीआयपी कोणी समजू नका. त्यामुळे जेव्हा वाटलं, हक्कानी वाटलं, नुसतं बोलावंसं वाटलं, फोन करा. फक्त तसं सांगा की आम्हाला 2 मिनिटं फक्त माईंशी बोलायचंय, आम्हाला काही शंका नाही, काही नाही, फक्त बोलायचंय. माझे जे फोन उचलणार आहेत ते नक्कीच तुमचा निरोप माझ्यापर्यंत देतात आणि मी स्वतः तुमच्याशी बोलेन. पण असं काही करू नका रे बाबा. साधे बोळे राहून देवापुढे जायचं असतं, ते कासं बनून जावं. कधीही उंट बनून, हत्ती बनून लाकडं कधी तोडू नये. मुंगी बनून साखर खावे, तरच परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आणि त्याची कृपा सदैव आपल्यावरती राहते. भेटूयात परत. जय जगदंब, जय.